ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्ब ठेवण्यात आला असून तो थोड्याच वेळामध्ये फुटणार आहे अशा प्रकारच्या धमकीचा कॉल नागपूरच्या पोलीस कंट्रोल रूमला आला। पोलीस कंट्रोल रूमला कॉल येताच पोलिसांनी लगबग सुरू केली आणि तपासाची चक्र फिरवत आरोपीच्या मुसक्यासुद्धा आवळल्या। महाल परिसरात राहणाऱ्या या आरोपीने हा कॉल केलेला होता। मात्र या प्रकारचा कॉल आल्यामुळे पोलिसांची चांगलीच खळबळ उडाली। उमेश राऊत असं या आरोपीचं नाव आहे। याने हा कॉल का केला हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। मात्र त्याचं बॅकग्राऊंड जर बघायचं झालं तर तो अगदी सर्वसाधारण आहे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत गुन्हे दाखल नाही आहे। मात्र तो मेडिकल परिसरातील एका दारूच्या दुकानामध्ये नौकर असून त्या ठिकाणी तो काम करतो। महाल परिसरात तो मित्रासोबत भाड्याच्या रूममध्ये राहायचा आणि त्या ठिकाणी नेमकं काय झालं हे अजूनपर्यंत पोलिसांच्या तपासामध्ये पुढे यायचं आहे। मात्र त्याने कॉल केल्याने नागपुरात मोठी खळबळ माजली। पोलिसांनी सुद्धा ॲक्शन घेतली। पोलिसांनी तात्काळ गडकरी यांच्या सिक्युरिटीला या संदर्भातली माहिती दिली। सोबतच BDDSचं पथक जे आहे ते गडकरींच्या दोन्ही घरी म्हणजे महाल परिसरातील आणि वर्धा रोडच्या घरी पोहोचलं। त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी काहीही मिळून आलेलं नाही आणि तो कॉल फेक असल्याचं सुद्धा पुढे आलेलं आहे। मात्र उमेश राऊत नावाच्या या व्यक्तीने कॉल केला हे निश्चित झालेलं आहे। त्याला पोलिसांनी अटकसुद्धा केलेली आहे। पोलीस आता त्याचा तपास करत आहे की हा कॉल त्याने का केला आणि का बरं अशा प्रकारची धमकी दिली। एकंदर जर परिस्थिती बघितली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही म्हणजे जवळपास वर्षभरापूर्वी जे आहे ते अशाच प्रकारे धमकीचे कॉल आलेले होते। त्यामध्ये कर्नाटकच्या बेळगाव जेलमधून तो कॉल आलेला होता आणि त्या आरोपींना मग इथे नागपूर पोलिसांनी अटक करून सुद्धा आणलेली होती। त्यामुळे या गोष्टीकडे पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवलेलं आहे। पोलीस आता तपास करत आहे की हा जो व्यक्ती आहे उमेश राऊत नावाचा हा व्यक्ती आहे यांनी कॉल का केला। तो आपल्या एका मित्रासोबत महाल परिसरात भाड्याच्या घरामध्ये राहत होता। त्यामुळे त्या परिसरातूनच तो कॉल आलेला होता। पोलिसांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेचा तपास जो आहे तो पोलीस आता बारकाईने करत आहे की याच्या कॉल करण्याच्या मागची नेमकी भूमिका काय होती। मात्र एकंदर पोलिसांनी आतापर्यंतच्या केलेल्या तपासामध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाही। कुठलाही बॉम्ब किंवा काहीही ठेवल्याचं निष्पन्न झालेलं नाही। मात्र पोलिसांनी याला अटक केल्यानंतर आता त्याने का केला होता, त्याचा उद्देश काय होता हे सगळं जाणून घेण्याचा जो आहे प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।